दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। महाराष्ट्रभर गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये आजपासून सुनावणी या ठिकाणी होते आणि आज सरकारच्या वतीनं जे बाजू मांडणार आहेत ते ॲडव्होकेट कोल्हे सर आपल्यासोबत आहेत। किती वाजता सुनावणी अपेक्षित आहे आणि आज काय होऊ शकतं? आज आता 11 वाजता मी केलं, म्हणजे सकाळी लवकर जाणार आहे। 11 वाजता सुनावणी अपेक्षित आहे। पहिलं तर आरोपींना जेलमधून केजला आणतात का नाही हा प्रश्न अजून आहेच आहे, कारण लॉ अँड ऑर्डर त्यांना बंदोबस्त वगैरे मिळण्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, आज आरोपीच्या वतीनं त्यांचे वकील हजर होतील अशी दुसरी गोष्ट अपेक्षित आहे। तिसरी गोष्ट, आज ते काही अर्ज देतील असं हेही अपेक्षित आहे। त्यांना डॉक्युमेंट म्हणजे 164 जबाब किंवा अजून काही मोक्काच्या अंतर्गत काही जबाब घेतले असतील तर ते जबाबाच्या नकला त्यांना मिळाव्यात असं ते अर्ज देतील असं अपेक्षित आहे। आणि मग त्याच्यावर आमचं म्हणणं घेतलं जाईल आणि त्याच्यावर नंतर कोर्ट निर्णय देईल। आरोपींना हजर करणं पहिल्या सुनावणीला किती बंधनकारक असतं या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, बंधनकारक म्हणजे बंधनकारक हजर करणं अपेक्षितच आहे, पण आता जेलमधून आरोपींना केजला नेणं आहे, त्या दृष्टीने त्यांना पोलीस बंदोबस्त जर मिळाला तर ते हजर करतील। जर बंदोबस्त नाही मिळाला तर ते हे जेल अथॉरिटीचा प्रश्न आहे हा, याच्याबद्दल मी काय वक्तव्य करणं योग्य नाही। बरं, असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकरण होतं की SITने एक अर्ज केलेला होता की हे प्रकरण बीडमध्ये चालवलं जावं, त्याचं पुढे काय झालंय? त्याच्यामध्ये 18 तारीख ठेवलेली आहे सुनावणीसाठी। 18 तारीख आहे। बरं, 18ला त्याच्यावर आर्ग्युमेंट होतील। बरं बरं, काल सुनावणीत काय झालं 10 तारखेला या सगळ्या प्रकरणात? काल म्हणजे बीडला प्रकरण घेण्याच्या अनुषंगानं ते आरोपींचे वकील हजर झाले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं दाखल करण्यासाठी वेळ मागितला आणि म्हणून न्यायालयाने ती 18 तारीख ठेवलेली आहे। बरं, हे होते सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे आणि त्यांनी आज न्यायालयात नेमकी काय प्रक्रिया होऊ शकते या संदर्भात ABP माझाला सविस्तर माहिती दिली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।